नाना मला कोंडाळून घेऊन इतकं रडले की हे रडले. मला असं जवळ घेतलं. नाना म्हणले देवेंद्र महिनाभर सांगतोय कसं काय चुकला बरं का. मला असं वाटलं की मला त्यावेळेसही काय अवघड वाटलं होतं. माझी आई 2 महिन्याचा असताना मी वाढली आणि मी 4-5 वर्षातच आळंदीला आलो. माझी आई 2 महिन्याचा असताना मी वाढली. माझ्या आजोबांनी मला आळंदीत 4-5 वर्षाचा असताना ठेवलं. पण त्यानंतर जसं आम्हाला आईवडिलांचं जे प्रेम लावलं ना ते नानांनी आणि काय फरणी लावलं प्रेम जे केलं नानाने मला जवळ घेतलं. असं नाही केलं पाहिजे, चुकलं नाही पाहिजे, आमचं भजन आमच्या बरोबर गेलं नाही पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला शिकलो. नाना असं बोलून मला एक अभंग वाचायचा. कांडल्या कुठल्या होतो मांडा आळसे धोंडा पडतसे राग नको धरू म्हणी गांड म्हणी सांगतो तर्ता पुढे बरे नाचे का म्हणे काठी सार करी फार शहाणे. त्यांनी दिलेला मार आज आमच्या उपयोगी पडला म्हणून आम्ही गाताने निश्चित पाठ करू शकतो. त्यावेळेस नानांनी मला आपण सांगितलं. माझ्या बोलण्याला म्हणजे सर्वसामान्य म्हणून नको देवेंद्र तू काय मी सांगतोय का म्हणे काठी सार करी फार शहाणे. नानांनी माझ्या उपकार केले महाराज. लोक असं म्हणते नानाने कोणाला शिकवलं नाही, तुला माहितीच नाही आमच्याकडे काय भांडवली. नानाने आम्हाला शिकवलं.